Standard 7th, Subject General Science, Unit 1st, The Living World, Adaptations and Classification. Hello students, in previous 3 videos we have learned about the adaptation in plants. So there are different adaptations in plants that are seen. For example, see adaptation in aquatic plants, adaptations in desert plants, adaptations in snowy region, adaptation in plants of a forest region, adaptations in grassland plants, and adaptation for the ingestion of food in plants. So all these are the different types of adaptations that are seen in plants. What is adaptations? Adaptations that are the gradual changes that occurs in the body of plants and also in the behavior of that organism or the plants. So all these adaptations are for what? For survival or to adjust in that specific type of environment. हे सगळे जे ॲडॅप्टेशन झालेले आहेत हे प्लांट्समध्ये हे कशासाठी तर त्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते राहतात, ज्या कंडिशनमध्ये ते राहतात त्याला ॲडजस्ट करण्यासाठी या प्लांटच्या बॉडीमध्ये काही स्पेसिफिक टाईपचे बदल मॉडिफिकेशन्स झालेले आपल्याला दिसतात. सो इन टुडेज व्हिडिओ टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट ॲडॅप्टेशन इन animals. So next point in this chapter, that is adaptations in animals now. आता आपल्याला काय पाहायचं आहे ॲनिमल मध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये झालेलं ॲडॅप्टेशन. सो फॉर दॅट सी मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये जे जे काही प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात त्याची काय करा लिस्ट करा. नाव कम्पेअर दॅट लिस्ट ऑर डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड इन युअर बाय युअर फ्रेंड विथ युअर लिस्ट. तुमची जी लिस्ट आहे ती आणि तुमच्या मित्राने केलेली जी लिस्ट आहे ती याचं काय करा कम्पॅरिझन करा. किंवा तुम्ही जे आता तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही तुमची जी लिस्ट काढलेली आहे तर तुमच्या लिस्टमध्ये जे काय ॲनिमल्स जे आहेत तर तिथं त्यांच्यामध्ये कशा प्रकारे त्याचं ते कुठे नेमके राहतात म्हणजे हॅबिटॅट त्याचं काय आहे, फूड हॅबिट्स काय आहेत, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याची बॉडी स्ट्रक्चरचे म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम आहे का म्हणजे पाठीचा कणा आहे का, विंग्ज आहेत का, गिल्स जसे फिशना असतात फॉर रेस्पिरेशन श्वसन करण्यासाठी तसे गिल्स आहेत का, त्या ॲनिमल्सना टेल आहे का किंवा ते ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत का. तर याच्याशी काय करा तुम्ही किंवा याचं ऑब्झर्वेशन काय करू शकता तुम्ही करू शकता. सो डिस्कस विथ युअर फ्रेंड ऑन दॅट. डिस्कस the habitat of the animals or the characteristics of the body structures like the vertebral column, presence of vertebral column or absence of vertebral column, presence of wings, gills, tail, and prepare one chart about that. आणि त्याचा काय करा तुम्ही एक चार्ट करा. So what differences do you see between the terrestrial and aquatic animals? So there must be a difference in terrestrial and aquatic animals. So what are the terrestrial animals? Terrestrial animals म्हणजे काय बघा terrestrial animals and aquatic animals. Aquatic animals. So what are terrestrial animals? Terrestrial animals which lives on land and aquatic animals which lives in water. जमिनीवर राहणारे आणि पाण्यामध्ये राहणारे. तर इथं
या दोघांमध्ये पण त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये, त्यांचे हॅबिटॅट, त्यांचं जे फूड हॅबिट्स आहे त्याच्यामध्ये, या सगळ्यांमध्ये आपल्याला काय दिसतो? डिफरन्स दिसतो, आपल्याला फरक जाणवतो. सो ॲज कम्पेअर टू द टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ द ॲक्वॅटिक ॲनिमल ॲपियर्स टू हॅव अंडरगोज चेंजेस. आता बघा, जेव्हा आपण या दोन्ही टाईपच्या ॲनिमल्सचं कम्पॅरिझन करतो तर तेव्हा ॲक्वॅटिक जे ॲनिमल्स आहेत सो त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय होतो? देअर मस्ट बी द बॉडी स्ट्रक्चर ऑफ दॅट ॲनिमल्स अंडरगोज द चेंजेस. तर त्याच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये स्पेसिफिक टाईपच्या चेंजेस झालेले आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल सी फिश. समजा आपण फिशचं एक्झाम्पल घेतलं. फॉर एक्झाम्पल, सो दिस इज अ फिश. सी, these are the fins, and here now we have gills, and they have scales on the body. Okay, and this is the caudal fin, and here also they have specific types of fins, paired or unpaired. Okay, so this one is a fish for example. आपण आता हे फिशचं एक्झाम्पल घेतलं तर बघा काय, सो दॅट इज अ ॲक्वॅटिक ॲनिमल. कसला ॲनिमल आहे हा? ॲक्वॅटिक ॲनिमल आहे. सो फिश हॅव स्केल्स ऑन द स्किन. याच्यामध्ये स्किनवर काय असतं? त्याच्या स्केल्स असतात. स्केल्स म्हणजे काय? खवले असतात. खवल्यांनी काय होतं? त्याचं स्किन बनलेली असते. अँड फिन्स ऑन द बॉडी. आणि शिवाय काय असतं बघा, हे फिन्स आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे पण फिन आहे. हे सगळे काय त्यामध्ये फिन्स आहे. फिन्स म्हणजे काय? पर असतात. त्यांच्या बॉडीवर काय असतात? पर. आणि काय असतात? स्केल्स असतात. Their body tapers toward the both its ends and that is like a spindle. बॉडी कशी आहे का? टॅपरिंग ऑन बोथ साइड. म्हणजे दोन्ही टोकाला कशी बनते? निमुळती बनलेली आहे. जसा हा शेप कसा होतो का? शेप ऑफ द बॉडी कसा आहे शेप? स्पिंडल शेप आहे. कसा शेप बनलायचा? स्पिंडल सारखा काय बनलाय? शेप बनलेला आहे. बॉडी काय आहे? दोन्ही टोकांना निमुळती होत गेलेली आहे. ईच फिश ब्रीथ विथ द गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. त्यांच्यामध्ये नोज नाही आहे तर इथे काय असतात? असे गिल्स प्रेझेंट असतात. काय असतात त्याच्यामध्ये? गिल्स असतात. त्याच्या थ्रू काय होतं? यांच्यामध्ये रेस्पिरेशन होतं. नोज त्यांच्यामध्ये नसतं तर त्यांच्यामध्ये काय असतात? फॉर द रेस्पिरेशन, ब्रीदिंगसाठी म्हणजे श्वसनासाठी त्यांच्यामध्ये काय आहेत? गिल्स आहेत. हे सगळे जे आहेत हे चेंजेस आहेत बघा. कशामध्ये? ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये होणारे चेंजेस आहेत ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. म्हणजे टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये जनरल जशी बॉडी काय असते? प्रेझेंट असते. तसं ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतात? डिफरंट टाईपचे चेंजेस झालेले आपल्याला इथं दिसतात. आता बघा, देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. जे डोळे आहेत त्यांच्यावर असतात ट्रान्सपरंट असे आयलिड्स असतात. म्हणजे पापण्या ज्या आहेत, आपल्या पापण्या बंद केला की आपल्याला काही दिसत नाही. पण इथे काय असतात? ट्रान्सपरंट काय आहेत? आयलिड्स आहेत. पूर्णपणे पारदर्शक त्यांचे पापण्या असतात. अँड दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. याच्या आतमध्ये बॉडीमध्ये इनसाईडला याच्यामध्ये काय असतं? एअर ब्लॅडर असतात. हवेची काय असते? पिशवी असते. आणि त्याच्यामुळं त्यांचं जे वजन आहे, वेट जे आहे तर ते काय होतं? लाईट बनतं म्हणजे हलकं बनतं. अँड दे इझिली फ्लोट ऑन द वॉटर. ते सहजपणे काय करू शकतात? पाण्यावर तरंगू शकतात, पोहू शकतात. सो ऑल दीज आर द डिफरंट चेंजेस विच ऑकर्स इन द बॉडी ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. अशा प्रकारचे काही चेंजेस काय झालेले आहेत? ॲक्वॅटिक ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये झालेले आपल्याला दिसतात. व्हाय दे ऑकर्स? अशा प्रकारचे चेंजेस काय झाले? टू ॲडजस्ट द एन्व्हायरमेंट. आणि एन्व्हायरमेंट
कुठलं आहे तिथं वॉटर आहे, तर त्याच्यामध्ये काय व्हायचं आहे, त्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि म्हणून काय होतं, काही प्रकारच्या चेंजेस या ॲनिमल्समध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. पुन्हा एकदा रिपीट करूया आपण बघा. फॉर एक्झाम्पल फिश घेतलं आपण, फिशचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल कुठलं घेतलं आपण, फिश. या फिशमध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस आहेत बघा. बॉडीवर काय असतात, स्केल्स प्रेझेंट आहे. बॉडी हॅव स्केल्स, याच्यामध्ये स्केल्स आहेत. त्याच्यानंतर तिथे काय असतात, फिन्स असतात त्याच्यामध्ये, म्हणजे पर आहे, हा एक चेंज आहे. त्याच्यानंतर बॉडीचा शेप कसा आहे बघा, शेप स्पिंडल शेप आहे. स्पिंडल म्हणजे दोन्ही टोकांना काय होत गेली, बॉडी निमुळती होत गेलेली आहे. आणखीन काय याच्यामध्ये, नोज आहे का, नाही. याच्यामध्ये काय असतात, गिल्स असतात. कशासाठी, ब्रीदिंगसाठी, श्वसनासाठी. आणखी काय आहे, तर हे जे आयलिड्स आहेत, आयलिड जे आहेत तर ते ट्रान्सपरंट असतात. आयलिड जे आहेत म्हणजे पापण्या ज्या आहेत तर त्या कशा आहेत, ट्रान्सपरंट आहेत. तर त्याच्यानंतर आणखी काय असतं, त्याच्यामध्ये एअर ब्लॅडर पण असतात. बॉडी हॅव्हिंग एअर ब्लॅडर, हवेचे काय आहे, पिशव्या. त्याच्यामुळं बॉडीचं जे वेट आहे तर ते कसं बनतं, लायटर बनतं. अँड दे इझिली फ्लोट्स ऑन द वॉटर, ते सहजपणे काय करू शकतात, पाण्यावर तरंगू शकतात. नाव ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टाइज. आता काही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत बघा. कुठल्या कोणाकोणाच्या बॉडी काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे, फ्रॉग, डक आणि टॉर्टाइज. एक्झाम्पल बघा, फ्रॉग, डक आणि टॉर्टॉइज जे आहे, कासव, यांच्यामध्ये काय करायचं आहे, त्यांचे बॉडी स्ट्रक्चर त्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये कशी असते फ्रॉगची बॉडी बघा, कसा असतो फ्रॉग. त्याच्यामध्ये पुढचे जे पाय आहेत तर ते छोटे असतात, मागचे पाय मोठे असतात, शेपूट नाही आहे, त्याला मान नाही आहे आणि पूर्ण स्किन जी आहे तर ती ड्राय असते त्याची. डकमध्ये काय असतं बघा, डकचे जे टोज आहे, पाय, त्याच्यामध्ये बोटांमध्ये पडदे असतात आणि पूर्ण तो पक्षी आहे तरीही तो काय करतो, पाण्यावर तरंगू शकतो किंवा पाण्यावर पोहू शकतो. त्याची जी स्किन आहे ती पूर्णपणे ऑइली असते, वॅक्सी लेअर असते त्याच्यावर. टॉर्टाइज तुम्हाला माहिती असेल, टॉर्टाइजमध्ये पण पोहण्यासाठी त्याला पुढचे आणि मागचे पाय आणि तो पोहू शकतो आणि शिवाय तो काय होतो, जमिनीवर चालू पण शकतो. हे ऑब्झर्वेशन्स आहेत सगळे आणि हे तुम्ही ऑब्झर्व केलं असालच. नाऊ देर आर सम क्वेश्चन्स सी ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. आता या सगळ्यांमध्ये त्यांच्या पायांचा उपयोग यांच्यासाठी कशासाठी होतो सगळा. फ्रॉगमध्ये लिपिंगसाठी, लिपिंग मीन्स उड्या मारण्यासाठी पायांचा उपयोग होतो. डकमध्ये लेग्स आर युज्ड फॉर स्विमिंग करण्यासाठी. टॉर्टाइजमध्ये पण काय होतं का, जमिनीवर असेल तर चालण्यासाठी आणि पाण्यात असेल तर स्विमिंगसाठी याचे लेग्स काय केले जातात, यूज केले जातात. नाव सेकंड क्वेश्चन सी व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. आता फ्रॉग जो आहे जेव्हा तो अंडर वॉटर असतो म्हणजे पाण्यामध्ये जेव्हा हा फ्रॉग असतो तेव्हा तो कशाच्या सहाय्याने ब्रीथिंग करतो, तर तेव्हा नाकाचा नोज आहे त्याला, पण काय असतं त्या नोजने तो काय करत नाही, ब्रीथिंग करत नाही. सो दीज फ्रॉग्स हॅव विथ द हेल्प ऑफ स्किन दे ब्रीथ. त्यांचं ब्रीथिंग कशाच्या सहाय्याने होतं, स्किनच्या सहाय्याने होत असतं. दे नेक्स्ट क्वेश्चन सी ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हाइंड लेग्स ऑफ द फ्रॉग. मागचे हाइंड लेग्स म्हणजे मागचे जे पाय आहेत तर ते खूप मोठे असतात. हे कशासाठी, तर सहजपणे उड्या मारण्यासाठी, लिपिंग करण्यासाठी याच्यामध्ये हे लेग्स प्रेझेंट असतात. व्हाय डझंट डक गेट वेट इन वॉटर. डक जो आहे म्हणजे बदक पाण्यामध्ये असून सुद्धा तो भिजत का नाही, बिकॉज ऑन देअर फिदर दॅट हॅव अ वॅक्सी लेअर. पूर्णपणे त्याचे जे फिदर्स आहेत, जे पीस आहेत तर त्याच्यावर काय असतं, मेनकट असा थर असतो आणि म्हणून ते पाण्यामध्ये असले तरी सुद्धा काय करू शकत नाहीत, भिजू शकत नाही. नाव सी ॲज द फ्रॉग अँड डक दे हॅव वेव्ड टोज दे कॅन यूज देअर लेग्स like a oars. Frog
आणि डक यांचे आपण लेग्स बघितले तर त्याच्यामध्ये काय असतात, बोटांच्या मध्ये काय असतात, त्याच्यामध्ये बोटांमध्ये पडदे आहेत. वेब्ड टोज म्हणजे पडदेयुक्त काय असतात, त्याचे बोटे असतात. अँड दे कॅन यूज देअर लेग्स ॲज अ ओर्स. जसं बोट असते होडी, त्याला काय असतात, वल्हे असतात, वल्हे मारतात. वल्हे असतात माहिती आहे का तुम्हाला, वल्हे मारतात आणि मग ती बोट पुढे जाते. तसं ते काय करतात, त्या स्वतःच्या वेब्ड टोजचा यूज जो आहे तर तो कसा करतात, ओर लाईक. अँड देअरफॉर वॉटर फ्लोज फ्रॉम द आणि सहजपणे काय होतात, ते पाण्यामध्ये स्विम करू शकतात. नाव सी वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फिदर्स ऑफ द बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. त्याच्यानंतर जी पाणकोंबडी आहे, वॉटर हेन म्हणजे पाणकोंबडी, डक बदक यांचे जे फिदर्स आहेत म्हणजे पीस आहेत, तर त्याच्यावर एक वॅक्सी लेअर असतो म्हणजे मेनकट थर असतो आणि त्याच्यामुळं वॉटर गेट ऑफ म्हणजे पाणी सहजपणे त्याच्यामधून निघून जातं. वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड हेल्प्स फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. फ्रॉगमध्ये कशा प्रकारे मॉडिफिकेशन झाले बघा. फ्रॉगमध्ये एकतर वेब्ड टोज असतात म्हणजे याच्यामध्ये सगळे जे वेब्स आहेत, बोटं जे आहेत त्याच्यामध्ये पडदे असतात. त्याच्यानंतर त्याची स्किन जी आहे तर ती स्लिपरी असते म्हणजे बुळबुळीत, स्मूथ म्हणजे मऊ असते. आणि हेड जे आहे तर ते कसं आहे, ट्रायंग्युलर म्हणजे तिरकं आहे आणि त्याच्यामुळं तो पाण्यामध्ये सहजपणे काय करू शकतो, पोहू शकतो इझिली. फ्रॉग इझिली स्विम्स इन water. They can live on the land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on the land. हा जो फ्रॉग आहे तर तो काय करतो, इट कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. तो जमिनीवर पण आणि पाण्यामध्ये पण सहजपणे काय करू शकतो, जगू शकतो. व्हाय इट इज, because these frogs have ability to breathe in water as well as on the land. So what are the changes occurs for the breathing purpose in frog? So frog when it is present in water, that frog breathe with the help of skin, and when it is present on the land, frog breathe with the help of nose अँड लंग्स. जेव्हा तो पाण्यामध्ये असतो तो आपल्या त्वचेच्या सहाय्याने काय करतो, श्वसन करतो. आणि जेव्हा तो जमिनीवर असतो तर तेव्हा तो आपल्या नाक आणि फुफ्फुसे यांच्या मदतीनं श्वसन करत असतो. अँड देअरफॉर फ्रॉग लिव्स इझिली इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन द लँड. द टिपिकल कलर्स ऑफ द फ्रॉग्स बॅक हेल्प्स इट टू हाईड अमंग द ग्रासेस. आणखी कुठल्या प्रकारचं ॲडॅप्टेशनल चेंज झालेला आहे फ्रॉगमध्ये. सो फ्रॉग हॅव अ टिपिकल कलर. त्याचा कलर काय असतो बघा, ग्रीनिश असा कलर असतो. अँड देअरफॉर इट इझिली हाईड इन द ग्रास. तो सहजपणे ग्रासमध्ये म्हणजे गवतामध्ये तो सहजपणे काय करू शकतो, लपून राहू शकतो. अँड इट सेल्फ डिफेन्स जो आहे म्हणजे स्वतःचं काय करतो, तो एनिमीपासून तो स्वतःचं संरक्षण करतो त्या शत्रूपासून. सो अशा प्रकारे फ्रॉगमध्ये काय झाले, काही विशिष्ट प्रकारचे चेंजेस झालेले आपल्याला दिसतात. बघा इथं आपण पहिल्यांदा फिशचं एक्झाम्पल घेतलं आणि त्याच्यानंतर फ्रॉगमध्ये झालेले काही ॲडॅप्टेशनरी चेंजेस बघितले आपण. त्याच्यानंतर डगमध्ये पण असणं होणारे काही चेंजेस बघितले. तर फ्रॉगमध्ये काय बघितले चेंजेस सांगा. एकतर फ्रॉग जे आहे तर त्याचे जे वेब्स टोज आहेत तर ते वेब्ड असतात म्हणजे त्याच्यामध्ये पडदे असतात. स्किन जी आहे तर ती स्लिपरी स्मूथ आहे आणि हेड जे आहे तर ट्रायंग्युलर. देअरफॉर इट स्विम्स इझिली इन वॉटर. तो सहजपणे वॉटरमध्ये काय करू शकतो, पोहू शकतो. आणि तो जमिनीवर पण राहू शकतो आणि पाण्यामध्ये बिकॉज ऑफ द ॲबिलिटी ऑफ ब्रीदिंग इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. हे काय आहेत चेंजेस, फ्रॉगमध्ये चेंजेस आहेत. आता डकमध्ये काय बघा, डक आणि वॉटर हेन जे आहे म्हणजे बदक आणि पाणकोंबडी याच्यामध्ये पण काय आहे, वेब्ड टोज असतात.
मग डकमध्ये म्हणजे त्याचे पण बोटं जी आहेत तर ती पडदेयुक्त असते आणि फिदर हॅव अ वॅक्सी लेव, त्यांचे जे पीस आहे त्याच्यावर काय असतं एक मेनकट असा थर असतो अँड देअरफॉर वॉटर गेट ऑफ, इझिली काय होतं वॉटर निघून जातं अँड दे डू नॉट गेट वेट इन वॉटर, जरी ते पाण्यात असले तरी ते काय होत नाही ओले होत नाहीत, इझिली ते काय होतं त्यांच्यामधून पाणी जे आहे तर ते निघून जातं. नाव मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन्स. आता तुम्हाला माहिती असणारे काय करायचे आहेत ॲम्फिबियन्सची लिस्ट तयार करायची. आता ॲम्फिबियन कोणाला माहिती बघा, ॲम्फिबियन amphibians which live in water as well as on land. So that animals are called as amphibians. Amphi means both. दोन्ही ठिकाणी राहणारे, दोन्ही म्हणजे जमिनीवर पण आणि पाण्यामध्ये. तर असे जे काही ॲनिमल्स आहेत अदर ॲनिमल्स, अशा ॲनिमल्सची लिस्ट तयार करा आणि त्याच्यामध्ये होणारे जे ॲडॅप्टेशन्स आहेत तर याचा काय करू शकता तुम्ही स्टडी करू शकता. सो दिस इज अबाउट द ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. हे स्पेशली कुणामध्ये झालेले ॲडॅप्टेशन आहेत ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये झालेले काय आहेत ॲडॅप्टेशन्स आहेत, चेंजेस आहेत. नाव एक्सरसाइज बघा आपण, तुम्ही काय करायचं आहे द ॲडॅप्टेशन्स or changes occurs in fish. काय कुठल्या प्रकारचे चेंजेस आहेत फॉर द ॲडॅप्टेशन ऑफ ॲक्वॅटिक हॅबिटॅट, पाण्यामध्ये राहण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस झालेले आहेत. सो ते चेंजेस लिहायचे. देन व्हॉट आर द ॲडॅप्टेशन्स ऑकर्स इन फ्रॉग अँड डक, हे पण काय करायचं लिहून काढायचं आहे. हा एक्सरसाइज आणखी फिशची डायग्रॅम जी आहे तर ती पण काय करायची तुम्हाला काढायची आहे. सो हा काय आहे आजचा एक्सरसाइज आहे तुमच्यासाठी. ओके.